हॅलो. आज आम्ही चाललो आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी. आम्ही राहतो ना तिथून असं डोंगरावरती एक मंदिर आहे शंकराचं. तर तिथे आजूबाजूला वड भरपूर आहेत, 2-3 आहेत वड. त्यामुळे बरेचसे जण तिकडे जातात पूजायला. आता गावी कसं जवळच असतात, पण इथे आम्ही राहतो ना तिकडून थोडं लांब आहे. तर आम्ही चालत चालत गेलो, कारण दुपारच्या नंतरचा मुहूर्त होता पूजायचा. म्हणून मग दुपारी निघालो. थोडं चालत गेल्यानंतर वरती म्हणजे डोंगरावर आहे, त्यामुळे रस्ता झाला आहे आता तिकडे चांगला. पण आम्ही चालतच गेलो वरती, कारण तिकडे वाहनं जाण्यासाठी आता म्हणजे रस्ता चांगला बनवला आहे. पण कसं आजच्या दिवशी असं चालत जाऊन वगैरे पूजा करायची म्हणजे जरा छान वाटतं ना, म्हणून आम्ही मग चालतच गेलो. अविशाची नवीन छत्री घेऊन अविशा खुश होती. आणि हा अविशाने तो मी घरीच शिवला आहे. माझ्या साडीपासून तिच्यासाठी मी हा ड्रेस तयार केला आदल्या दिवशीच, कारण तिला खूप आवडत होता. कारण मी बरेच म्हणजे वन पीस शिवले ना, तर ती मला भरपूर बोलत होती, "मम्मा माझ्यासाठी पण असा वन पीस म्हणजे असा फ्रॉक शिव" म्हणून. मग मी म्हटलं आता हिच्यासाठी या निमित्ताने चला शिवते. म्हणून मग माझ्या साडीचा म्हणजे ही एक साडी होती माझी, त्याच्यापासून मी तिला नऊवारी शिवली होती आणि अर्धी साडी उरली होती. मग त्या अर्ध्या साडीपासून मी तिच्यासाठी हा वन पीस तयार केला. आणि कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. तिला तर खूप आवडला. आता आम्ही इकडे वरती पोहोचलो आहे मंदिराच्या जवळ. हे पहा, इथे जे समोर दिसते ते शंकराचं मंदिर आहे. आजूबाजूला पण छोटी छोटी मंदिरं आहेत. पण इथे शंकराच्या मंदिराच्या जवळ जो वड आहे ना, तो खूप मोठा आहे. मी पहिल्यांदा जेव्हा लग्न करून आले होते, तेव्हा मी इथेच पूजा केली होती. आणि आजूबाजूला पण आहेत, पण कसं आता भरपूर डेव्हलप झालं इथे. पहिल्यांदा 5-6 वर्षापूर्वी असं नव्हतं, म्हणजे रोड पण नव्हता असा, पूर्ण कच्चा रोड होता. अशी पायवाट असते त्या प्रकारे. आता खूप सरळ म्हणजे सुविधा झाल्या आहेत. इथे मग समोर जो वड होता तिथे थोडी गर्दी कमी होती. मग आम्ही इथे पूजा करायचं ठरवलं. मग इथे मी पूजा करून घेतली पहिल्यांदा. आणि अविशा काही राहत नव्हती पप्पांजवळ. तिला पण पूजा करायची होती आणि फिरायचं पण होतं इकडे-तिकडे, कारण बरीच माणसं होती, बायका भरपूर होत्या. नंतर मग ती आली माझ्यासोबत. थोडंसं मग तिला पण पूजा करायला पाया पडायला दिलं. आणि तिला कसं ना, जे वाण बनवलं होतं त्याच्यातलं तिला जे गरे होते त्याच्या आठड्या काढायला खूप इंटरेस्ट होता. तर एक-एक गरा ती सोलत होती आणि आठड्या काढत होती. आणि ज्या आठड्या असतात ना, त्या मग ती अशा हातात घेऊन हे करत होती. बाळ म्हणून खेळवत होती. लहान मुलांचे उद्योग वेगळेच असतात. मग पूजा झाल्यानंतर आम्ही हळदी-कुंकू लावलं एकमेकींना. हा असा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. घरी पूजा करून हळदी-कुंकू आम्ही एकमेकींना लावतोय असं. तिला खूप आवड आहे पहिल्यापासून. मी काही तिला असं शिकवलेलं नाही. ती स्वतःच म्हणजे बघून शिकलेली आहे. त्याच्यामुळे मग तिच्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ अपलोड केला होता. तो खूप म्हणजे व्हायरल झाला होता. पूजा करून झाल्यानंतर मग मी वडाला फेऱ्या घालण्यासाठी असं इथे पहिल्यांदा बांधून घेतला धागा. पहिल्यांदा मी म्हणजे घेतल्या फेऱ्या मारून, धागा असं गुंडाळून. पण नंतर मग अविशाला पण परत करायचं होतं. पहिल्या वेळेस ती पप्पांबरोबर होती आजूबाजूला. पण नंतर शेवटची फेरी राहिली आणि मग ती रडायला लागली. मग तिला घेऊन मला करायला लागलं असं. आणि गर्दी होती त्यामुळे कसं पटपट बायका अशा घाई करत होत्या जरा. कारण सगळ्यांना फोटो काढायचे असतात. मग अविशाला घेऊन पण मी असं पहिल्यांदा ती नव्हती सोबत. नंतर शेवटच्या 2 फेऱ्यांना ती आली आणि मग माझ्यासोबत धागा घेऊन तिने पण फेरी मारत होती. असं छान वातावरण आहे इकडे. सुंदर म्हणजे असं एकदम गावचा फील येतो. त्यामुळे आम्ही इकडे जातो पूजा करायला, शक्य होईल त्याप्रमाणे. आता कसं 1-2 वर्ष अविशा लहान होती, त्यामुळे मग तिला घेऊन जाणं शक्य व्हायचं नाही. मग मी घरीच पूजा करायचे. पण पहिल्या वर्षी मी इकडे वरती येऊन पूजा केली होती. त्यामुळे मग मी म्हटलं यावर्षी आपण जाऊया आता. अविशा चालते, छान राहते पण म्हणून.
व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडा उशीर झाला आहे, त्यासाठी खरंच सॉरी. कारण एडिट नव्हता केला अजिबात. कारण आजूबाजूला खूप आवाज होता आणि सगळीच गडबड होती. थोडे थोडे छोटे छोटे व्हिडिओ यांनी बनवले होते. इथे मग आम्ही मंदिरात आलो. हे पहा, आतमध्ये मंदिर खूप छान आहे. शक्य झालं तर एकदा नक्की विरारमध्ये येऊन या मंदिराला भेट द्या सर्वांनी. खूप प्रसन्न वातावरण आहे इथे. भरपूर बायका होत्या. आजच्या दिवशी तरी भरपूर माणसं होती तिथे. इतर वेळेला असं गेलो तर नसतं कोण जास्त. आम्ही अधूनमधून येत असतो कारण छान वाटतं. वरती असं हिरवळ आहे आणि वातावरण छान आहे. अगदी गावी गेल्यासारखं वाटतं म्हणून. इथे मग मी देवाला वाण ठेवलं आरती करून. मग आतमध्ये पण भरपूर बायका होत्या, त्यामुळे आतमध्ये कसं मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळे ह्यांनी बाहेरूनच थोडासा शॉट घेतला. तर धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.